ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपला विषय आहे कसे बदलेल जीवन। कसे बदलेल जीवन, कारण ही आपली सगळ्यांची समस्या आहे। आपण बरंच ऐकतो वाचतो, पण आपलं जीवन का बदलत नाही, आणि जर बदलत असेल तर आपल्याला का जाणवत नाही? कारण बदल तर जाणवला पाहिजे ना, पण तो कधी आपल्याला जाणवत नाही। असं का होतं, ह्या विषयावर आज आपण चिंतन करणार आहोत। वाचले तेची वाचत जावे, ऐकले तेची ऐकत जावे। जोवर नाही होत धारणा, तोवर तेच करीत राहावे, तोवर तेच करीत राहावे। म्हणजे बघा, इथे काय म्हटलं आहे, ह्या कवितेचा पहिला श्लोक काय म्हणतो की कोणतीही गोष्ट जोपर्यंत आपल्या अचेतन मनामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत आपलं जीवन बदलणार नाही। कारण आपलं चेतन मन जे आहे ते फारच थोडं आहे। जसं समुद्रामध्ये खूप मोठा समुद्र आहे, पण एखादा खडक आहे, त्या खडकाचं टोक आपल्याला दिसतं पाण्यावर आलेलं। जसं कन्याकुमारीचा खडक आहे, त्या शिलेचं टोक वर दिसतं, पण तो पहाड जो आहे ना, तो समुद्रामध्ये झाकलेला आहे, पाण्यामध्ये दडलेला आहे, तो दिसत नाही। त्याच प्रकारे आपलं चेतन मन अगदी थोडं आहे, त्या खडकाचं टोक, पण त्या चेतन मनाच्या मागे अचेतन मन आहे। आणि आपण जेव्हा बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे अचेतन मन आपल्याला बदलू देत नाही। का बदलू देत नाही? कारण त्या अचेतन मनामध्ये जे संस्कार पडलेले आहे ते प्रबळ आहेत। त्यामुळे आपलं सगळं काम जे चाललेलं असते ते फक्त वरच्या स्तरावर चाललेलं असते, फक्त चेतन स्तरावर चाललेलं असते। म्हणजेच काय की आपण जे ऐकतो, जे वाचतो, त्याची आपण धारणा करू शकत नाही। जोपर्यंत ह्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, अनकॉन्शियस माइंडमध्ये, अचेतन मनामध्ये प्रवेश करत नाही, तोपर्यंत आपलं चेतन मन जसं आहे तसंच राहणार। कारण धारणाच झाली नाही। म्हणून लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घ्या। एकदा चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि धारणा झाली की हळूहळू जीवन बदलायला लागेल। जीवन बदललंच पाहिजे। म्हणून तुम्ही वाचता, बरेच लोक वाचतात। आपण जर विचारलं त्यांना, तुम्ही वचनामृत वाचलं का? हो, वचनामृत वाचलं। एक वेळा वाचून होणार नाही, तुम्हाला दररोज वाचावं लागेल, परत परत वाचावं लागेल। स्वामी रंगनाथांजी महाराजांनी विवेकानंद कम्प्लीट वर्क्स एकदा दोनदा नव्हे तर 50 पेक्षा जास्त वेळा वाचून काढलं। तेव्हा कुठे त्यांची धारणा झाली, तेव्हा कुठे ते स्वामींविषयी बोलू शकले, तेव्हा कुठे त्यांची व्याख्यानं सगळी प्रेरणादायी व्हायची।
म्हणजे एकदा वाचलं, एकदा ऐकलं तर होत नाही. पुन्हा 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 ऐकावं लागतं, पुन्हा पुन्हा तेच ते वाचावं लागतं. जोपर्यंत आपल्याला कळत नाही, जोपर्यंत ते आपल्या अचेतन मनामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून भगवान श्री रामकृष्ण एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायचे आणि विचारायचे, तुम्हाला कळलं का? मी काय सांगितलं होतं सांगा बरं. म्हणजे मी काय सांगितलं ते तुम्हाला आठवतं का? तुम्हाला आठवत नसेल म्हणजे इकडून गेलं आणि इकडून निघून गेलं. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. बरेचदा आपण एकाग्र मनानं ऐकत नाही, श्रद्धापूर्वक ऐकत नाही. म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. असे काही साधक असतात, एकदा किंवा दोनदा ऐकलं तर त्यांना सगळं कळतं, त्यांची धारणा पक्की होते आणि त्यांचं जीवन लगेच बदलून जातं. त्यांना आपल्यासारखे 10-10 वर्षे वाट बघावी लागत नाही. लगेच त्यांचं जीवन बदलतं, दुसऱ्या क्षणीच त्यांचं जीवन बदलतं. असे बरेच शिष्य भगवान श्री रामकृष्णांकडे आले आणि 1-2 भेटीमध्येच त्यांची जीवनं बदलून गेली. त्यांना खूप वेळा यावं लागलं नाही. पण गृहस्थांना ते म्हणायचे की तुम्ही पुन्हा पुन्हा आले पाहिजे. एकदा येऊन काहीही होणार नाही, तुम्ही परत परत ऐकलं पाहिजे. आणि जर भक्त आले नाही तर श्री रामकृष्ण स्वतः भक्तांच्या घरी जायचे किंवा भक्तांना बोलवायला पाठवायचे, जा त्याला बोलावून घेऊन ये. तो बरेच दिवस झाले आला नाही, कारण भगवान श्री रामकृष्णांना माहिती होतं की ह्या गोष्टी, आध्यात्मिक गोष्टींची धारणा लगेच होत नाही, त्या पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. हृदय म्हणाला की मामा तुम्ही हे काय पुन्हा पुन्हा त्या गोष्टी सांगता. तेव्हा श्री रामकृष्ण म्हणाले, अरे तुला काय आहे, मी सांगेल, माझ्या गोष्टी आहे, मी 1000 वेळा सांगेल. हृदयाला हे कळलं नाही. हृदय रामकृष्णांसोबत इतके वर्ष राहिला पण त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. किती त्याने ऐकलं तरी बघा. म्हणजे अचेतन मन किती स्ट्रॉंग असलं पाहिजे की त्याने काहीही आतमध्ये प्रवेश होऊच दिला नाही. एवढ्या चांगल्या गोष्टी ऐकल्या पण त्याच्या आतमध्ये काहीच प्रवेश झाला नाही. तो धारणाच करू शकला नाही, त्याला समजू शकलं नाही. एवढी त्याची बुद्धी मठ्ठ होती. म्हणून आपल्याला जर जीवन बदलायचं असेल तर असं म्हणू नका की वचनामृत माझं वाचून झालं, माझी भगवद्गीता वाचून झाली, स्वामीजींचं साहित्य वाचून झालं, असं आयुष्यभर म्हणू नका. वाचून कधीच संपत नाही. जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत हे श्रवण करावंच लागेल. म्हणून तर आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, पहिली पायरी आहे श्रवण, मग आहे मनन आणि मग आहे निधिध्यासन. तेव्हा जोपर्यंत धारणा होत नाही तोपर्यंत श्रवणच करत राहा. गुरुकुल आश्रमामध्ये विद्यार्थी जायचे ब्रह्मचारी म्हणून, 25 वर्षापर्यंत ते वेद श्रवण करायचे. गुरु त्यांना वेदांत शिकवायचे, सगळे मंत्र पाठ करायचे. त्यांनी म्हटलं असतं की नाही 6 महिन्यामध्ये झालं, आता तुम्हाला काही गरज नाही, निघून जा. एकच एक गोष्ट 25 वर्षापर्यंत त्यांच्या मनावर ठसवल्यामुळे त्यांची जीवनं पूर्ण बदलून गेली. आपल्याला सगळं काही अगदी शॉर्टकट पाहिजे. 8 दिवसामध्ये झालं पाहिजे, 15 दिवसामध्ये झालं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा वाचण्याचा कंटाळा येतो. अरे ते तर वाचलं आहे, ऑलरेडी वाचलं आहे, तर तेच ते पुन्हा काय वाचायचं आहे. ही काही कादंबरी नाही की एकदा वाचून ते पुस्तक फेकून दिलं. हे शास्त्र आहे आणि शास्त्राची धारणा सगळ्यांनाच होत नाही. काहींना लगेच होते, जे बुद्धिमान आहे, ज्यांचे संस्कार चांगले आहे. पण अनेक लोकांना ह्याच गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकाव्या लागतात, पुन्हा पुन्हा बघाव्या लागतात. तेव्हा कुठे मनामधले संस्कार, जुने संस्कार हळूहळू निघून जातात, नवीन संस्कार तयार होतात आणि मग आपल्या जीवनामध्ये परिवर्तन व्हायला सुरू होते. जर धारणा झाली, जर आत्मसात झाल्या गोष्टी, तर जीवन बदललंच पाहिजे.
आपण वाचतो एखाद्या मशीनसारखं, खूप माहिती गोळा करतो, पण कशाचीही धारणाच होत नाही आणि त्यामुळे ते आतमध्ये जात नाही. म्हणजे आपल्या वागणुकीमध्ये मुळीच फरक पडत नाही. म्हणून जीवन बदलायचं असेल तर काय केलं पाहिजे? वाचले तेची वाचत जावे, ऐकले तेची ऐकत जावे. जोवर नाही होत धारणा, तोवर तेच करीत राहावे. जोपर्यंत धारणा होत नाही, जोपर्यंत चांगल्या प्रकारे समजत नाही, तोपर्यंत पुन्हा 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 त्याच गोष्टी करत राहाव्या लागतात. त्यालाच तर आपण अभ्यास म्हणतो. आणि हा अभ्यास आयुष्यभराचा आहे. असं नाही की 1 वर्ष 2 वर्ष केला अभ्यास आणि परीक्षा पास झालं की अभ्यास संपला, असं नाही. आध्यात्मिक जीवनात ह्या गोष्टी पुन्हा 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 ऐकाव्या लागतात. आणि त्यासुद्धा जर गुरुच्या मुखातून किंवा सत्पुरुषाच्या किंवा संतांच्या मुखातून ऐकायला मिळाल्या तर त्याचा आपल्यावर लगेच परिणाम होतो. आपली धारणा लगेच होते. म्हणून म्हटलं आहे की नेहमी साधुसंग केला पाहिजे, नेहमी साधुसंग केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी साधूंकडून ऐकल्या पाहिजे, कारण ते जीवनामध्ये आचरण करतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचा आपल्यावर प्रभाव पडतो. आपण त्यांचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं शास्त्रांनी आपल्याला का सांगितलं? की आपल्या जीवनामध्ये बदल घडून यावा म्हणून. चेतन मनाला सर्व कळते, पण होत नाही आचरण. अवचेतन मन निर्णय घेते, चेतन मनासी डालवून. चेतन मनासी डालवून. चेतन मनाला सर्व कळतं. आता आपण जे काही ऐकतो जाणतो ते त्याला कळतं, पण आचरण मात्र होत नाही. जर विचारलं समजलं का? हो समजलं, हो समजलं. आता जर समजलं तर मग ते आचरणामध्ये उतरायला पाहिजे की नाही? उतरत नाही. आपण नुसतं समजलं म्हणतो, पण ते आपल्याला समजलेलं नसते. हे जग अनित्य आहे हे आपण कितीदा ऐकलं. आपण म्हणतो की हो समजलं. कोणी मरण पावलं की लगेच आपल्याला आठवण होते की अनित्य आहे. पण आपलं जीवन बदलते का? संसारावरची आसक्ती कमी होते का? होत नाही. म्हणजे आपलं जे चेतन मन आहे ते चेतन मन स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागत जाते, कारण अचेतन मनामध्ये बदलच झाला नाही. अचेतन मनामध्ये बदल झाला नसल्यामुळे चेतन मन जसं अचेतन मन म्हणेल तसंच वागत राहते. बघा, अवचेतन मन निर्णय घेते, चेतन मनासी डालवून. आपले सगळे निर्णय आपण घेतो आपल्या अचेतन मनानुसार, कारण ते अचेतन मन किंवा ते संस्कार किंवा ते अवचेतन मन ते चेतन मनाला ढकलून देते बाजूला. तू गप्प बस, तुला काय माहिती आहे. आणि अवचेतन मनच निर्णय घ्यायला लागते. आता जुने संस्कार इतके प्रबळ आहे, त्यामुळे चेतन मन काहीच करू शकत नाही. चेतन मनाला जरी माहिती असलं तरी चेतन मन आचरण करू शकत नाही, कारण अवचेतन मन इतकं स्ट्रॉंग आहे ना, ते चेतन मनाची पर्वाच करत नाही. आतमध्ये जे आहे तेच बाहेर पडतं. बघा, एक आहे प्रकृती आणि दुसरा आहे पुरुष. आता जीवाचा स्वभाव आणि आत्म्याचा स्वभाव ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहे. आणि जीवामध्ये काही गोष्टी आहे त्या त्याच्यासोबत राहतात. ज्या गोष्टी आहे ज्या आपण अभ्यास करून प्राप्त करू शकतो, जसं भाषा शिकणं आहे. आता आपल्याला फ्रेंचमध्ये बोलायचं आहे तर आपल्याला फ्रेंच शिकावी लागेल तेव्हा आपण बोलू शकू. इंग्लिश शिकावी लागेल तेव्हा आपण बोलू शकू. म्हणजे हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यावं लागतं, ते शिकावं लागतं. तुम्हाला ड्रायव्हिंग शिकावं लागतं तेव्हा तुम्ही गाडीची ड्रायव्हिंग करू शकता. पण जीवासोबत अशा काही गोष्टी आहे त्या प्रकृतीनं आपल्यामध्ये दिलेल्या आहे, त्या शिकण्याची काहीही गरज नाही.
जन्मताच त्या गोष्टी आपल्यामध्ये असतात. आता बघा, लहान छोटासा मुलगा असेल, त्याला राग शिकवावा लागत नाही, की अरे कोणी काही म्हटलं तू रागावला पाहिजे असं शिकवतो का आपण? त्याला तुम्ही चॉकलेट दिलं नाही तर तो लगेच रागावतो, रुसून बसतो. आता हे जे विकार आहे हे प्रकृतीचे आहे आणि ते आपल्या मनामध्ये कायमचे आहे. आणि हे विकारच तर आपल्याला ह्या जगामध्ये वाईट गोष्टी करायला लावतात. आणि हे सगळे अवचेतन मनामध्ये आहे, अचेतन मनामध्ये आहे. तेव्हा हे बदलले पाहिजे. हे जर बदलले नाही, तुम्ही कितीही शिका, कितीही डिग्र्या घ्या, कितीही PhD घ्या, तरी तुमचं जीवन बदलणार नाही. तुमचं राहणीमान बदलेल, तुमच्याकडे भरपूर पैसा येईल, तुम्हाला लोक सन्मान देतील, पण तुमचं जीवन बदलणार नाही. तुम्ही चांगले मनुष्य होऊ शकणार नाही, तुम्ही आध्यात्मिक होऊ शकणार नाही. कारण तुमच्या अवचेतन मनामध्ये, अचेतन मनामध्ये हे जे विकार पडलेले आहे जन्मताच आहे. लोभ आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, जन्मताच आहे. ते प्रकृतीनं दिलेलेच आहे. ते काही केल्या जात नाही. जोपर्यंत आपण पुन्हा 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 ऐकत नाही की आपण जीव नाही, आपण आत्मा आहोत आणि हे विकार आपल्यामध्ये नाही, हे मनामध्ये आहे, हे मनामधून काढून टाकले पाहिजे. ते जोपर्यंत आपल्या अचेतन मनामध्ये आहे तोपर्यंत आपलं चेतन मन काहीच करू शकणार नाही. चेतन मनावरती काही प्रभावच पडणार नाही. किती ऐकलं तरी धारणा होणारच नाही. आपला काम क्रोध कधी जाणारच नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की निर्णय कोण घेतं? अचेतन मन घेतं. चेतन मनाला माहिती असतं, पण त्याचं नॉलेज कसं असतं? सुपरफिशियल असतं, वरवरचं असतं. ते आत खोलात गेलेलं नसतं, फक्त ते कॉन्शियस माइंडमध्येच असतं. त्यामुळे जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा ते अचेतन मन आहे ते मागे आहे ना, ते पुढे येतं आणि फटकन ते निर्णय घेऊन टाकतं. रागाच्या भरात एखादा निर्णय घेतला, मग पश्चाताप होतो. मग चेतन मन म्हणते की अरे हे मी कसं केलं? मी तर हे वाचलं होतं की हे असं करणं वाईट आहे. पण त्या क्षणी मात्र तुमचं चेतन मन काहीच करू शकलं नाही. त्या अचेतन मनानेच आपलं कार्य करून दाखवलं आणि तुम्ही चांगले होण्यापेक्षा वाईटच झाले. बघा, म्हणजे हे अचेतन मन किती पॉवरफुल आहे. त्यामध्ये बदल घडल्याशिवाय आपल्या जीवनात बदल घडणार नाही. त्यामुळे तर म्हटलं आहे की पुन्हा 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 तुम्ही चांगल्या गोष्टी करा, चांगल्या गोष्टी ऐका. तुमचं अवचेतन मन जे आहे ते तुम्ही पहिले शुद्ध करा, त्यामधला हा सगळा कचरा काढून टाका. मग हळूहळू तुमच्या जीवनात बदल यायला सुरुवात होईल. म्हणून एक भागवत पंडित तो राजाकडे जायचा, राजाला शिकवायचा भागवत. आणि क्लास संपला की राजाला म्हणायचे की राजा काय समजलं का? तेव्हा राजा म्हणायचा, पंडितजी पहिले तुम्ही समजा, पहिले तुम्ही समजून घ्या. आता दररोज राजा असं म्हणायचा, ह्या पंडिताला काही कळेच ना. 6 महिने झाले, 1 वर्ष झालं, दररोज तो राजा म्हणतो की पंडितजी तुम्ही पहिले समजून घ्या. आता हा पंडित म्हणतो की मी राजाला विचारतो की समजलं का, पण तो मलाच उलटं विचारतो की पहिले तुम्ही समजून घ्या. 1 वर्ष सतत त्याच्या कानावर पडत राहिलं की पंडितजी तुम्ही प्रथम समजून घ्या, तुम्ही प्रथम समजून घ्या. 1 वर्षानंतर त्याच्या मनावर परिणाम झाला. 1 वर्षानंतर राजाचे शब्द त्याच्या अचेतन मनामध्ये शिरले आणि तो जागा झाला. अरे हो, मला कुठे समजलं. भागवत म्हणते की भगवंतासाठी सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे, जगाची आसक्ती सोडली पाहिजे, प्रेम फक्त भगवंतावरच केलं पाहिजे. आणि आपण राजाला भागवत शिकवतो, पण आपली आसक्तीही गेली नाही, आपलं भगवंतावरती प्रेमही नाही. म्हणजे आपल्याला अजूनही समजलं नाही भागवत. आणि मग लख्ख प्रकाश पडला.
राजाला एक कागद लिहून पाठवला की राजा, आज मला भागवताचा खरा अर्थ समजलेला आहे, आणि घरदार सोडून निघून गेला भगवंताच्या शोधामध्ये. त्याला ते समजायला 1 वर्ष लागलं की पहिले तू समजून घे. म्हणजे हा भागवत वाचायचा, पंडित होता, पण स्वतःच्या जीवनामध्ये मात्र आचरण नव्हतं, कारण त्या सगळ्या गोष्टी वरवर होत्या. त्याच्या अचेतन मनामध्ये त्या गोष्टींनी प्रवेशच केला नाही. त्याचा तो एक व्यवसाय होऊन गेला. पण राजाला म्हणतो की समजलं का, पण स्वतः मात्र समजून घेण्याचा प्रयत्न कधी केला नाही. म्हणून म्हटलं आहे की ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागतात, आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये प्रवेश करत नाही, जोपर्यंत आतले संस्कार बदलत नाही, तोपर्यंत करतच राहावं लागतं. तेव्हा कुठे धारणा होते, आत्मसात होते, आणि मग जीवनामध्ये आचरण होते. तेव्हा कुठे जीवन बदलायला लागतं. नाहीतर आपण किती वाचतो, पण आपल्या जीवनामध्ये ना भक्ती येत, ना अनासक्ती येत, ना काहीच येत. आपण आहे तसंच राहतो, काहीच बदल घडून येत नाही. म्हणजे अजूनही आपल्याला बरंच श्रवण करण्याची गरज आहे. अजूनही आपल्याला आपलं अचेतन मन शुद्ध करायचं आहे. अजूनही ह्या गोष्टींनी आपल्या अवचेतन मनामध्ये प्रवेश केलेला नाही. पुन्हा पुन्हा करीत जाता जागृत होते अवचेतन. अवचेतन बदलू लागते तेव्हाच होते आचरण. अवचेतन जेव्हा बदलू लागते तेव्हाच होते आचरण. म्हणजे आपण ह्या गोष्टीचा अभ्यास पुन्हा 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 करत राहायला पाहिजे. गुरु आपल्याला मंत्र देतो आणि म्हणतो की दररोज या मंत्राचा जप करा. आता दररोज करायची काय गरज आहे? एकदा केला तर होते, एक दिवस केला तर होते, पण नाही, त्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण तो मंत्र तुमच्या अचेतन मनामध्ये गेला पाहिजे. जोपर्यंत तो अचेतन मनामध्ये जात नाही, तोपर्यंत अचेतन मन पवित्र होणार नाही, आणि तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही, तुम्ही आध्यात्मिक होणार नाही. म्हणून आपल्याला अभ्यास करायला सांगतात की अभ्यास करा, पुन्हा 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 ध्यान करा, पुन्हा पुन्हा जप करा, पुन्हा पुन्हा प्रार्थना करा. हे सगळं नियमितपणे दररोज करत राहा. अनेक वर्ष लागतील, आतमध्ये शिरायला अनेक वर्ष लागतील. कारण आपलं मन कसं आहे, राजसिक आहे आणि तामसिक आहे. जर मन सात्विक असेल तर लगेच कळेल, लगेच धारणा होईल, लगेच परिवर्तन होईल. बरेच लोक असतात की एकदा ऐकलं, वाचलं की लगेच सगळं त्याग करून निघून जातात. पण सगळ्यांना ते जमत नाही. त्यांना पहिले संस्कार, नवीन संस्कार निर्माण करावे लागतात. मग हळूहळू त्यांच्यामध्ये बदल होतो. मग हळूहळू त्यांची जगावरची आसक्ती कमी होते. हे एकदम होण्यासारखं नाही. मी म्हटलं ना, चेतन मन फारच थोडं आहे. त्या चेतन मनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी अचेतन मनामध्ये शिरल्या पाहिजे. आणि अचेतन मन जेव्हा जागं होईलच. आपण जर नियमितप्रमाणे अभ्यास करत राहिलो तर सवयी बदलतात. वाईट सवयी असेल, आपण जर चांगल्या सवयी लावत राहिलो तर त्या वाईट सवयी आपोआप निघून जातील. जाणं भागच आहे. एका बाल्टीमध्ये पाणी आहे, गढूळ पाणी आहे, तुम्ही नळाच्या खाली सोडून द्या आणि नळ सुरू करून द्या. ते पाणी जसं जसं त्या बाल्टीत पडेल, त्या बाल्टीमधलं गढूळ पाणी सगळं बाहेर येईल आणि मग पूर्ण बाल्टीमध्ये शुद्ध पाणी राहील. तसंच आपण जेव्हा चांगल्या गोष्टी मनामध्ये टाकत राहतो, तेव्हा आतल्या वाईट गोष्टी बाहेर येत जातात, हळूहळू बाहेर निघून जातात. पण तुम्ही पाणी टाकणं जर बंद केलं तर ते गढूळ पाणी तसंच राहील. म्हणून नुसतं टाकून दिलं 5 मिनटं होणार नाही. जोपर्यंत ते पूर्ण गढूळ पाणी बाहेर निघत नाही तोपर्यंत तुम्हाला ओततच राहावं लागेल. आणि म्हणून तुम्हाला जप करतच राहावं लागेल, ध्यान करतच राहावं लागेल, स्वाध्याय करतच राहावं लागेल, साधुसेवा करतच राहावी लागेल, साधुसंग करतच राहावा लागेल. अनेक वर्षापर्यंत हे केल्यानंतर मग कुठे ते आपल्या अचेतन मनामध्ये प्रवेश करेल. आणि अवचेतन मन एकदा जागं झालं की मग बघा,
मग आपल्याला जास्त ऐकायची गरज नाही. शांतपणे बसून आपण ध्यान करू शकतो. कारण आता आपल्या मनामध्ये डिस्ट्रॅक्शन काही राहिलेले नाही. म्हणून इथे म्हटलं आहे की पहिले तुमचं अवचेतन मन शुद्ध करा. पुन्हा पुन्हा करीत जाता जागृत होते अवचेतन. अवचेतन बदलू लागते तेव्हाच होते आचरण. जेव्हा अवचेतन बदलू लागते तेव्हाच मग जीवनामध्ये ह्या गोष्टींचं आचरण होते. कळते पण वळत नाही अशी वेळ न येऊ द्यावी. अभ्यासाने सवय लागते जीवन पूर्ण बदलून जाई. तर कळते पण वळत नाही अशी वेळ न येऊ द्यावी. म्हणजे मला सगळं माहिती आहे, मला कळते पण वळत नाही. म्हणजे मला माहिती आहे पण मी त्याप्रमाणे आचरण करू शकत नाही, अशी वेळ जीवनामध्ये कधी येऊ नये. मग तुम्हाला कळते तर मग तुम्ही जाणून बुजून वाईट गोष्ट का केली? तुम्हाला माहिती आहे की हे वाईट आहे, हे तुम्हाला कळलं, मग का करता? म्हणजेच कुठेतरी तुमच्यामध्ये दुर्बलता आहे. या अजूनही तुमची धारणा झालेली नाही की ह्या गोष्टी वाईट आहे, ह्या गोष्टी सोडल्या पाहिजे. हे अजूनही तुमच्या मनामध्ये पक्क ठामपणे बसलेलं नाही. तुम्ही ऐकता पण वाईट गोष्टीच करत राहता, ऐकता पण वाईट विचारच करत राहता. माहिती आहे बघू नये वाईट गोष्टी, पण वाईट गोष्टीच बघत राहता. म्हणजे कितीही ऐकलं तरी धारणा होत नाही. धारणा होणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा धारणा होईल, जेव्हा कळेल, तेव्हा मग मला कळते पण वळत नाही असं म्हणण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी नियमित अभ्यास करणं आवश्यक आहे. नियमित अभ्यास करावा लागेल. तेव्हा मग एकदा की कळलं की मग आपल्या हातून चूक होणार नाही. आपण नक्कीच चांगले होऊ. एक भोले बाबा होते, आश्रम करून राहत होते आणि दररोज सत्संग करायचे. त्यांच्याकडे बरेच लोक यायचे. सगळे यायचे आणि निघून जायचे. पण एक व्यक्ती मात्र त्यांच्याकडे दररोज यायचा. तो क्लास संपल्यानंतर 1 घंट्यानं तो यायचा आणि म्हणायचे की बाबा तुम्ही आज जे सांगितलं ते मला काहीच कळलं नाही. भोले बाबा त्याला पुन्हा समजावून सांगायचे. अशा प्रकारे 6 महिने तो दररोज येत राहिला आणि भोले बाबा म्हणायचे अरे ये 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 सांग. नाही तुम्ही आज की सांगितलं ते मला काहीच कळलं नाही. ठीक ठीक आहे बस. ते त्याला पुन्हा समजावून सांगायचे. एक दिवस भोले बाबाची बायको बाहेर उभी होती. तिनं बघितलं की हा पागला येत आहे. ने कुठे चालला? नाही नाही म्हणे मला भोले बाबाला भेटायचं आहे. का अजूनही प्रश्नच आहे तुझे? म्हणे हो. अरे ते बिझी आहे, त्यांना त्रास देऊ नको जा. तेवढ्यात भोले बाबा बाहेर आले. त्याला हाक मारली. अरे बेटा तू आला? अरे ये 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 आतमध्ये ये, बैस बैस. काय झालं? नाही भोले बाबा मला काहीच कळलं नाही. त्याला पुन्हा समजावून सांगायचे. बायको म्हणायची की तू 1000 वेळा आला तरी तुला 1000 वेळा ते समजून सांगतील. त्यांना कधीच कंटाळा येत नाही. पण 6 महिन्यानंतर तो भक्त एक दिवस आला नाही. तेव्हा भोले बाबांना चिंता लागली की अरे आज तो का आला नाही. स्वतः त्या भक्ताच्या घरी गेले आणि बघितलं की तो कॉटवर आरामात बसला आहे. अरे म्हणे तू आज आला नाही? म्हणे बाबा आज मला सगळं कळलेलं आहे. तुम्ही जे काही सांगितलं त्याची आता पक्की धारणा झालेली आहे. आता माझं जीवन बदलायला लागलेलं आहे. आता मी वाईट गोष्टी कधीच करणार नाही आणि आजपासून तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे मी आचरण करेल. म्हणजे बघा त्या भक्ताला 6 महिनेपर्यंत समजून घ्यावं लागलं आणि मग तो म्हणाला की आता मला समजलेलं आहे. आता माझ्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्या वाईट गोष्टी मी सोडून दिल्या आणि आता भगवंताचं नाव घेत बसलेलो आहे. आता मला कसलीही काळजी नाही. आता माझ्या मनामध्ये कधीच वाईट विचार येणार नाही. म्हणजे बघा भोले बाबाकडे तो 6 महिने जात राहिला. 6 महिने त्यानं समजून घेण्यासाठी लावले. पण 6 महिन्यानंतर मात्र त्याची धारणा पक्की झाली आणि त्याचं जीवन बदललं. म्हणजे जीवन बदलतं.
जर खरोखरच आपल्याला समजलं असेल तर. पण आपण नुसता शो केला की मला सगळं समजलं, मला सगळं माहिती आहे. आपण असं कधी म्हणू नये. सगळं माहिती कुणालाच नाही. म्हणून माहीत आहे सर्व मला असे कधीच म्हणू नका. नियमित अभ्यास करा, धीर मुळीच सोडू नका. मला सगळं काही माहिती आहे, मला आता काही ऐकण्याची गरज नाही, मला काही शिकण्याची गरज नाही, आता मी लोकांना उपदेश देऊ शकतो, असं आपण कधीही म्हणू नये. श्रीरामकृष्ण म्हणायचे, ॲज लॉंग ॲज आय लिव्ह सो लॉंग डू आय लर्न. जतो बाची ततो शिकी. म्हणजे जितके दिवस मी आहे तोपर्यंत मी शिकतच राहणार. म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची, आत्मसात करण्याची आपली तयारी पाहिजे. आपण दरवाजे बंद करू नये. झालं आता माझं सगळं संपलं, ही काही डिग्री नाही आहे, ही काही PhD नाही आहे, डिग्री मिळाली काही शिक्षण संपलं. जोपर्यंत अचेतन मनामध्ये कुसंस्कार आहे तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याला करतच राहाव्या लागणार आहे, वाचतच राहाव्या लागणार आहे. आता झालं माझं वाचून संपलं, सगळं संपलं, आता मला काही गरज नाही, व्याख्यानं ऐकायची गरज नाही, हे असं आपण कधीही म्हणू नये. कारण आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. स्वाध्याय, चांगली पुस्तकं वाचणं, ऐकणं आणि लोकांना त्या गोष्टी सांगणं हे आपण कधीच सोडू नये. त्यामुळे आपलं जीवन बदलतं, इतरांचं पण जीवन बदलतं. म्हणून आपल्याला अभ्यास करतच राहावा लागेल जोपर्यंत आपलं जीवन बदलत नाही तोपर्यंत. मनातला मळ धुवून जाता जीवनात घडेल चमत्कार. जुने सगळे मिटून जाईल, होईल दिव्यत्वाचा आविष्कार, होईल दिव्यत्वाचा आविष्कार. असं करता 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 अभ्यास करता 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 जेव्हा आपलं अवचेतन मन अचेतन मन सगळं पवित्र होऊन जाईल, शुद्ध होऊन जाईल, मनातला मळ धुवून जाता जीवनात घडेल चमत्कार. मग आपल्या जीवनात चमत्कार घडेल. म्हणजे आपल्याला जाणवेल, आपल्यामधला फरक आपल्याला दिसेल की आपण 10 वर्षापूर्वी कसं होतो आणि आज आपण कसं आहोत. आपण जर आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला स्वतःला कळून येईल की आपल्यामध्ये किती फरक पडलेला आहे, आपण कुठे नरकामध्ये पडलेलो होतो. जर आपण ह्या मार्गाला स्वीकारलं नसतं तर आपण अजूनही नरकामध्येच राहिलो असतो. आपण हा मार्ग स्वीकारला, अध्यात्म मार्ग स्वीकारला, मन पवित्र करायला सुरुवात केली. आज आपण नंदनवन केलेलं आहे, आज आपण स्वर्गामध्ये आहो, नाहीतर आपण नरकामध्येच राहिलो असतो. कारण शेवटी मनच स्वर्गही निर्माण करते, मनच नरकही निर्माण करते. तेव्हा मनाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग चमत्कार काय होईल, तुमच्यामधलं दिव्यत्व हळूहळू प्रगट व्हायला लागेल. ज्ञानाग्नी तुमच्यामध्ये जागी होईल. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तदा. म्हणजे ती ज्ञानाग्नी जागी झाली की तुमच्यामधले सगळे कर्म, सगळे संस्कार भस्मसात करून टाकतील. आणि जेव्हा अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंड पूर्ण पवित्र होईल तेव्हा तुम्हाला तो आत्मसाक्षात्कार होईल, आत्म्याचा आविष्कार होईल, दिव्यत्वाचा आविष्कार होईल. आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आपलं जीवन बदलून जाईल. म्हणजे आपण साधारण मनुष्य राहणार नाही, आपण दिव्य पुरुष होऊन जाऊ. आपल्यामधलं दिव्यत्व प्रगट होईल आणि आपण सगळ्या बंधनापासून मुक्त होऊ. आणि ह्या बदल जीवनामध्ये घडून येणं, यासाठीच ह्या सगळ्या साधना आहे, ह्यासाठीच हे महापुरुष आहे, ह्यासाठी शास्त्र आहे आणि हेच एकमात्र जीवनाचा उद्देश आहे. म्हणून प्रत्येकानं बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण हा बदल एका दिवसामध्ये घडणारा नाही. आपल्याला चिकाटीनं प्रयत्न करत राहावे लागणार आहे, अभ्यास करत राहावा लागणार आहे, चांगल्या गोष्टीचं आचरण करत राहावं लागणार आहे, ऐकावं लागणार आहे. हळूहळू जेव्हा आपलं अचेतन मन बदलायला लागेल तेव्हा कुठे आपली धारणा होईल, तेव्हा आपल्याला ह्या सूक्ष्म गोष्टी चांगल्या प्रकारे समजू लागतील. आपल्यामध्ये घडलेला बदल आपल्याला दिसून येईल आणि एक दिवस आपल्यामध्ये सगळं वाईट निघून जाईल आणि चमत्कार होईल
दिव्यत्वाचा आविष्कार होईल. हाच उपाय आहे आपलं जीवन बदलण्याचा. हे सगळे महापुरुष, सगळे शास्त्र आपल्याला सांगतात की आपण बदललो पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईफ. तर हे परिवर्तन, हा बदल घडू शकतो. कितीही मनुष्य वाईट असेल, कितीही पापी असेल, तरी तो बदलू शकतो. शक्यता आहे. मनुष्यामध्ये सगळी काही शक्यता आहे. पण आपण मात्र करण्यासाठी तयार पाहिजे. तर हेच आपण आजच्या या कवितेवरून बघितलेलं आहे की कसे बदलेलं जीवन. तर या प्रकारे जर आपण आचरण केलं तर आपलं जीवन नक्कीच बदलेल. तेव्हा ही कविता एकदा वाचून घेऊ आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. वाचले तेची वाचत जावे, ऐकले तेची ऐकत जावे. जोवर नाही होत धारणा, तोवर तेच करीत राहावे. चेतन मनाला सर्व कळते, पण होत नाही आचरण. अवचेतन मन निर्णय घेते, चेतन मनासी डालवून. पुन्हा पुन्हा करीत जाता, जागृत होते अवचेतन. अवचेतन बदलू लागते, तेव्हाच होते आचरण. कळते पण वळत नाही, अशी वेळ न येऊ द्यावी. अभ्यासाने सवय लागते, जीवन पूर्ण बदलून जाई. माहीत आहे सर्व मला, असे कधीच म्हणू नका. नियमित अभ्यास करा, धीर मुळीच सोडू नका. मनातला मळ धुवून जाता, जीवनात घडेल चमत्कार. जुने सगळे मिटून जाईल, होईल दिव्यत्वाचा आविष्कार. होईल दिव्यत्वाचा आविष्कार. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.